पूर्व द्रुतगती मार्गावरील छेडानगर ते विक्रोळी या भागात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोहक अशा गुलाबी फुलझाडांना बहर आला आहे। टॅब्युबिया किंवा वसंत राणी असे नाव असलेल्या या झाडांच्या गुलाबी फुलांमुळे सध्या घाटकोपर व विक्रोळी परिसर बहरला आहे। वसंत ऋतूत येणाऱ्या या फुलांनी हा मार्ग सुशोभित केला आहे। पूर्व द्रुतगती मार्गाच्या मध्यभागी दुभाजकावर मुंबई महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी विविध फुलझाडे लावली होती। या झाडांमध्ये बसंत राणी या प्रकारच्या झाडांचाही समावेश आहे। अगदी परदेशातील रस्ते जसे विविध रंगांच्या फुलांनी बहरतात तसेच हा रस्ता बहरल्याने इथे फोटो, व्हिडिओ, रील्स काढण्यास ही मोठी गर्दी होत आहे। माझं नाव पूजा विशाल जगताप आहे। आम्ही विक्रोळीकरच आहे। गोदरेज हायवेला गुलाबी फुलं मस्त आली झाडांखाली आणि गुलाबी पसरले सगळीकडे, फुलांची गादी झालेली आहे। म्हणून आम्ही फोटोशूट स्टुडिओमध्ये करू शकत नाही म्हणताना आम्ही इथे आलो स्टुडिओ करायला। आज माझ्या मुलांचा शाळेत डान्स होता, त्यानिमित्त आम्ही इथं शूट करायला आलेलो। शूटही आमचं खूप छान झालं आहे आणि आम्ही बाहेर गावी जाऊ शकत नाही म्हणताना आमच्या मुंबईमध्येच गुलाबी झाडं आली आहेत म्हणताना आम्ही सुंदर एवढे फोटो छान येतात आमचे की तुम्ही या आणि फोटोही काढा। धन्यवाद। खूप सुंदर आहे। म्हणजे मी सकाळी पण वॉकसाठी येते ना तेव्हा अजून सुंदर वाटतं। दोन्ही साईडला सगळे हसल चाललं आहे, सगळीकडे सगळे आपल्याला घाई चालली आहे आणि मध्ये इतकं सुंदर शांत असं वाटतंय। खूप कलरफुल पिंक असं मस्त वाटतंय। म्हणजे जपानला खरं तर ही झाडं असतात आणि खूप जणांची इच्छा असते आपण जपानला चेरी ब्लॉसम बघूया, पण इथे आपल्या मुंबईत मिळतं आहे हे बघायला एवढं सुंदर, तर खूप मस्त वाटतं। हाँ, मैं थाना से आ रहा था, मेरे को बहुत अच्छा लगा। एकदम बाहर गांव के जैसा लग रहा था, इसके लिए मैं खड़ के फोटो निकाला। बहुत बढ़िया है, ऐसा दिखता बाहर गांव का रोड है।